तो आता आपण बघूया तुला जमणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. अनन्या अथर्वला आणि मीराला बोलत असते की जे काही घडलं ते खूप भयानक घडलं. सॉरी वहिनी, सॉरी दादा. तेव्हा अथर्व बोलतो की अगं तू का सॉरी बोलतेस, इकडे 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 बस. तेव्हा अनन्या अथर्वजवळ बसते. तेव्हा अथर्व बोलत असतो की एरवी तर तू कधी सॉरी नाही म्हणस आणि आता चूक नसताना तू सॉरी बोलतेस. हे बघ अनन्या, हे बघ, तुझी चूक यात काहीच नाही. पण तुला माहिती आहे जे काही घडलं ना त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह घडले. तेव्हा अनन्या अथर्वकडे बघते म्हणजे आणि मीराकडेही बघते. मीरा लाजत असते. तेव्हा अनन्या बोलते दादा तू वहिनीला आय लव्ह यू असं म्हणणार. तेवढ्यात अनन्या बोलते एक मिनिट एक मिनिट, सांगा मला काय झालं ते, मला दोघांनी सांगा. तेव्हा मीरा बोलते की अनन्या ताई मी फ्रेश व्हायला जाते. तेव्हा मीरा जायला लागते. तेव्हा अनन्या तिला पकडून बोलते की ए बहिणी, कुठे जायचं नाहीस तू, ये इकडे आणि सांगा मला दोघांनी काय झालं आहे ते म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की तुम्हाला जे हवं होतं ते झालं आहे. तेव्हा अनन्या बोलते सांगा ना सिरियसली काय झालं आहे. तेव्हा मीरा बोलते अनन्या ताई तुम्ही जा. तेव्हा तेव्हा अनन्या बोलते वहिनी, ओ माय गॉड, ती मीराच्या गळ्यातच पडते. तेव्हा ती अथर्वलाही मिठी मारते आणि बोलते ओके मी जाते. तेव्हा अनन्या चालली जाते. मीरा आणि अथर्व समोर असतात. मीरा लाजत असते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळेस मी तुझी रिॲक्शन त्या दिवशी बघू नाही शकलो. पण अथर्व काहीतरी बोलणार तेव्हा मीरा तिथून उठून लाजून निघून जाते. तेव्हा अथर्वला हसायला येतं. मीराही तिकडनं गुपचूप अथर्वकडे बघत असते. इकडे मीरा देवी आईजवळ प्रार्थना करत असते. तिला सगळं झालेला प्रकार आठवत असतो. तेव्हा ती बोलत असते की देवी आई तू माझ्या पाठीशी होती म्हणून तू अथर्वना काही होऊ दिलं नाही. तेवढं तिथे अथर्वही येतो. अथर्व मीराकडे बघतो प्रार्थना करताना आणि तो तिथे येऊन उभं राहतो. तेव्हा मीरा बोलते अथर्व तुम्ही इथे का आलात, अहो तुम्हाला त्रास होईल ना, हात जास्त दुखेल अजून. तेव्हा अथर्व बोलतो की नाही मीरा, मला देवी आईचं आशीर्वाद घ्यावासा वाटला. तेव्हा अथर्व तिला सांगत असतो की मीरा जे काही झालं मला कळत नाही, म्हणजे माझी गाडी बंद पडली होती आणि आउट ऑफ नोवेअर तो घोडा, मी त्या घोड्यावर कसा बसलो, तुझ्यापर्यंत कसा पोचलो आणि कसं आपण ते सगळं निभावून नेलं मला कळत नाही आहे. कदाचित देवी महागौरी माताच आपल्या समोर मला मदत करत होती असं वाटत होतं. तेव्हा अथर्व मीराजवळ उभा असतो. मीरा त्याच्याकडे बघत असते. तेव्हा अथर्व हात जोडून देवी आईचा आशीर्वाद घ्यायला लागतो. पण त्याला हात जोडता येत नसतो. तेव्हा मीरा बोलते की अहो हळू, सावकाश. तेव्हा अथर्व हात खाली घेतो. तेवढ्यात मीरा त्याच्या हाताकडे बघते आणि पटकन त्याच्या हाताला हात पकडते आणि एक हात मीराचा आणि एक हात अथर्वचा असं देवी आईचा समोर ते हात जोडून उभं असतात. तेव्हा मीराला खूप भारी वाटत असतं. अथर्वला तर मीराकडे बघून खूप भारी वाटत असतं. इकडे अंबिकाही बघत असते. अंबिकालाही त्या दोघांचा संसार आता खुलायला लागला आहे म्हणून आनंद होत असतो. तेवढ्यात थोड्या वेळात माया येते. माया त्यांना चोरून बघत असते. अथर्व मीराला बोलत असतो की मीरा मला पुन्हा एकदा तुला सांगायचं आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा हे मायाला बघून मायाला खूप राग येत असतो. तेव्हा अथर्व मीराला सांगत असतो की मला तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगायचं आहे, मला तुझ्यासोबत म्हातारा व्हायचं आहे, मला तुझी काळजी घ्यायची. जेव्हा अथर्व असं बोलत असतो तेव्हा मायाला खूप राग येत असतो. तेव्हा अंबिकाही मायाकडे बघते आणि अंबिका बोलते की अथर्वचा आणि मीराचा संसार खऱ्या अर्थाने आता सुरू झाला आहे. पण त्यात काटे पेरणाऱ्यांची अजून काही कमी झालेली नाही आहे. तेव्हा माया मनात बोलत असते की अथर्व नाही, नाही अथर्व तू फक्त माझा आहेस, फक्त माझा आहेस. तेव्हा मायाला रडायला येत असतं. इकडे अंबिका बोलत असते की माया आता तुझी योग्य वेळ लावण्याची वेळ आली आहे. तेव्हा माया तिथून चालली जाते. अंबिकाही जाते. तेव्हा अथर्व मीराला बोलतो आय लव्ह यू मीरा. तेव्हा मीरा अथर्वकडे बऱ्याच वेळ बघत असते. तिच्या डोळ्यात अश्रू थांबत नसतात. अथर्वही मीराकडे बघत असतो. अथर्व मीराकडे बघून स्माईल करत असतो. मीराला खूप भारी वाटत असतं. मीरासारखी रडत असते. इकडे माया पण रडत रडत तिच्या खोलीत येते आणि दरवाजा बंद करते. इकडे माया तिच्या खोलीत येऊन ओरडत असते अथर्व 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 का केलंस तू असं, का केलंस तू असं, तू मीराला निवडलंस आणि तिच्याबरोबर म्हातारपणापर्यंत राहायचं आहे तुला, तू फक्त माझा आहेस अथर्व, माझा आहेस. तेवढं तिथे अंबिकाही येते आणि तेव्हा माया बोलत असते की अथर्व नाही, जोपर्यंत ही माया जिवंत आहे ना तोपर्यंत तुला मीराचं मी होऊ देणार नाही. तेव्हा अंबिका बोलते की माया
तुला शंका आहे ना मीरासोबत कोणीतरी आत्मा असतो. आपण तुझी शंका खरी ठरवूया. मी तुला असा त्रास देईल, असा त्रास देईल. केली असते. अंबिका मायाच्या सटासट गालामध्ये उडते. तेव्हा मायाला काहीच कळत नसतं की कोण मारते म्हणून. तिकडून धावत असते. अंबिका तिला खूप त्रास देत असते. तेवढ्यात माया घाबरत मॅडम मॅडम करत दरवाजा उघडून पळून जाते. इकडे अथर्व आणि मीरा तिच्या खोलीत येतात. तेव्हा मीरा लाजत असते. अथर्व तिच्या पाठी चालत असतो. तेव्हा अथर्व त्याच्या बेडवर बसतो. तेव्हा अथर्व मीराला काहीतरी बोलणार. तेवढ्यात मीरा त्याचा हात पकडते आणि त्याला आराम करायला लावते. तेव्हा अथर्व तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा मीरा बोलते की मी येते हां, तुम्ही आराम करा. तेवढ्यात अथर्व तिचा हात पकडतो, उठतो आणि बोलतो की मीरा, मी माझ्या मनातलं तुला सांगितले, तू त्यावर काहीच बोलणार नाहीस का? तेव्हा अथर्व बोलतो, मीरा काहीतरी बोल, तुझ्या मनातलं मला कळू दे. तेव्हा मीरा पाठीमध्ये तिने उलटी ठेवलेल्या पेंटिंगकडे बघते. तेव्हा तिला अंबिकाचे बोलणं आठवतं की त्यांना तुझं प्रेम कळेल आणि लवकरच कळेल. तेव्हा मीराने अंबिकाला सांगितलं असतं, तसं जर झालं ना ताई, तर ही पेंटिंग मी माझ्या स्वतःच्या हाताने सरळ करेन. तेव्हा मीरा अथर्वचा हात सोडून पेंटिंगकडे जाते. अथर्व बघतच असतो. मीरा पेंटिंग हळूच उचलते आणि ती सरळ करते आणि खाली मान घालून पेंटिंग सरळ करून उभी असते. तेव्हा अथर्व तिच्याकडे जातो, तिच्याकडे बघत असतो. पेंटिंगकडे बघतो, तिच्याकडे बघत असतो. अथर्वच्या चेहऱ्यावर स्माईल असते. मीराही लाजत असते. तेव्हा अथर्व बोलतो, आता खऱ्या अर्थाने या पेंटिंगमध्ये रंग भरले गेलेत मीरा. तेव्हा हळूहळू अथर्व मीराजवळ येतो. मीराच्या डोळ्यात पाणी असतं. अथर्व मीराकडे बघत असतो. मीरा अथर्वकडे बघत असते. मीरा डोळे मिटते आणि ते आजचा एपिसोड संपतो.